अशा पद्धतीने रोपं हे घरोघरी घेऊन जातात. जो झाड लावतो यांच्यासाठी एक संमिश्र एक योजना तयार केली आहे. आतापर्यंत एक साधारण 850 पर्यंत झाडं लावून झाली आहे. आपण पर्यावरणाचं संवर्धन केलं तरच आपली पुढची पिढी ही आरोग्यदायी आणि चांगलं जीवन जगू शकेल. तुमच्या प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येकाने मेंबर होऊन झाडं लावावं. आजकाल कसं होतं, कोणतीच गोष्ट फ्री करत नाही, म्हणून आम्ही ही योजना लावली. माझ्यासोबत सध्या MBA झालेला एक असा तरुण आहे ज्यांनी वृक्षप्रेमासाठी स्वतःला झपाटून घेतलेलं आहे आणि 2026 या वर्षामध्ये 1 लाख वृक्षांचं संवर्धन करायचं असा संकल्प त्यांनी घेतलेला आहे. याही पुढची गोष्ट, घरोघरी जाऊन ते आणि त्यांची टीम अशा पद्धतीनं झाडांची रोपं लावतात आणि जर ही रोपं आपण 5 वर्षांपर्यंत जगवली तर शॉपिंग आणि हॉटेलिंगसाठीचे कूपनसही ते आपल्याला फ्रीमध्ये देतात. त्यांनाच आपण विचारूया. त्यांचं नाव अतुल रत्नपारखी आहे. कसं काय आहे सगळं झाडांविषयीचं तुम्हाला सगळं सुचलं? सर, माझं नाव अतुल रत्नपारखी. रत्नपारखी बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत हा आमचा उपक्रम चालतो. ॲक्च्युली आम्ही आतापर्यंत एज्युकेशन क्षेत्रात भरपूर काम केलं आहे. त्या व्यतिरिक्त आम्हाला जे आहेत ना, आताची जी चालती पिढी आणि जे सगळं कॉन्क्रिटीकरण चाललं आहे यामुळे जो ट्री प्लांटेशनचा प्रॉब्लेम येतो आहे आणि सगळ्या संस्था किंवा बरेच जण झाडं लावतात पण त्याला जगवण्यासाठी कोणीही पुढं प्रयत्न करत नाही, म्हणून आम्ही हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामध्ये आम्ही प्रत्येकाला घरोघरी म्हणा की शाळा कॉलेजेस वगैरे सगळ्या ठिकाणी जाऊन झाडं लावतो आणि ते झाडं जगवण्यासाठी आम्ही व्यापारी, उद्योजक आणि जो झाड लावतो यांच्यासाठी एक संमिश्र एक योजना तयार केली आहे. आणि त्या योजनेअंतर्गत ज्यांनी पण आमचं झाड लावलं आणि त्याला आम्ही एक फॅसिलिटी कार्ड देतो आणि त्या फॅसिलिटी कार्ड अंतर्गत तो जो उद्योजक आहे तो आम्हाला जो सपोर्ट करतो व्यापारी, त्या व्यापाऱ्याकडे ह्यांनी जर वर्षभर झाड लावलेल्यांना लोकांना सवलत देतो. म्हणजे याच्याने काय होईल की एक नवीन उपक्रम पण होतो आणि झाड जगवण्यासाठी लोकांना प्रेरणा पण मिळते की चला बाबा, आपण जर जगवतोय तर काहीतरी फॅसिलिटी पण मिळते. म्हणजे आताच्या ज्या फॅसिलिटीच्या काळामध्ये म्हणून आम्ही ही योजना अशा पद्धतीने राबवतोय. कुठली झाडं तुम्ही सध्या लावतात आणि सध्या पावसाळा सुरू आहे, किती झाडं तुम्ही आतापर्यंत लावता? आतापर्यंत एक साधारण 850 पर्यंत झाडं लावून झाली आहेत. पाऊस थोडा लेट असल्यामुळं थोडं आमचं काम स्लो चाललं आहे आणि आम्ही आतापर्यंत याच्यामध्ये बेल झालं, आवळा झालं, पेरू झालं, चिकू झालं, फुलं झाडं झाली. तुमच्याकडे हे झाड लावण्यात आलेलं आहे आणि त्याचसोबत तुम्हाला विविध सवलती सुद्धा मार्केटमध्ये भेटत आहेत, तर कसं वाटतं हे सगळं? खरोखरच हा चांगला सामाजिक उपक्रम आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविती. म्हणजे हे आम्ही जे झाडं जगवलेत आमच्या घराभोवती, त्यामुळे पक्ष्यांच्या किलबिलाटाने आम्हाला सकाळी जाग येते. आम्हाला घड्याळाचा गजर लावण्याची गरज पडत नाही आणि हे झाड लावलं तर ते जगवणंही महत्त्वाचं आहे. म्हणजे आता यांच्या उपक्रमाअंतर्गत आपल्याला ज्या सुविधा पण मिळणार आहे, म्हणजे तो पण आपल्याला दुहेरी फायदा मिळत आहे. पण जर आपल्या सभोवताली झाडे असले तर आपल्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही आणि आपल्याला म्हणजे आपल्या घराभोवतीच एक नैसर्गिक वातावरण आपल्याला मिळतंय. म्हणजे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि पृथ्वीवर आज जी उष्णता वाढलेली आहे त्यामुळे पावसाचा जो हे होत आहे, पाऊस कुठे कमी कुठे जास्त, हिमालयातील नद्या बर्फाच्या वितळू लागलेल्या आहेत. म्हणजे जर आपण पर्यावरणाचं संवर्धन केलं तरच आपली पुढची पिढी ही आरोग्यदायी आणि चांगलं जीवन जगू शकेल. त्यामुळे ह्या वृक्षांचं संवर्धन करणे ही काळाची गरज आहे आणि ते आम्ही करणार. आणि मी इतर गृहिणींनाही सल्ला देणार की तुम्ही ते झाड लावा, त्याचं संवर्धन करा आणि आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल घडवा. नक्कीच आपण बघितली की प्रतिक्रिया जी आहे, कारण झाड किती महत्त्वाचं आहे आणि आजच्या सिमेंटच्या कॉन्क्रिटीकरणाच्या जगामध्ये, बिल्डिंगच्या जगात झाडांचा कसा उपयोग होतो. मला एक सांगा, प्रतिसाद तुम्हाला आता कसा मिळतोय आणि जागा, खास करून शहरामध्ये जागा मिळत नाही झाडं लावायला, अशा परिस्थितीत तुम्ही कशा संकटांचा सामना करता? सर, आता याच्यात प्रतिसाद तर चांगला मिळाला आहे. सगळ्यात मोठं प्रॉब्लेम काय येतोय की जे शहरामध्ये जागेचा जो प्रॉब्लेम आहे, सिमेंटच्या रोडमुळे काय होतं, तिथून ड्रेनेज लाईन गेले आहेत, मोठी झाडं लावता येत नाहीत. मग अशा वेळेस प्रत्येक सोसायटीचा, प्रत्येक घरांचा सर्वे करूनच आम्हाला झाडं लावावं लागतात की जेणेकरून त्यांचं फ्युचरचं नुकसान पण नाही झालं पाहिजे आणि झाड पण जगलं पाहिजे. आता सध्या किती प्रकारचे झाड आहेत तुमच्याकडे? आता सध्या 13 प्रकारचे झाड आहेत. म्हणजे टोटल 20 प्रकारची 13 प्रकारचे लावून झालेत. आपण बघतोय की अशा पद्धतीने रोपं हे घरोघरी घेऊन जातात. हे आणि यांची टीम सगळीकडे घरोघर रोपं घेऊन जाते आणि अशा पद्धतीचं त्यांच्याकडे साहित्य आहे आणि या साहित्याच्या माध्यमातून ते
ऑन दी स्पॉट तुम्हाला झाड लावून देतात. आणि विशेष म्हणजे जर कुणाला झाड लावायचं असेल तर त्यांना तुम्ही संपर्कसुद्धा करू शकता आणि आपापल्या सोसायटींमध्ये वृक्षारोपण आपण त्यांच्यामार्फत करून घेऊ शकतो. काय सांगा? मी सगळ्यांना नक्कीच आवाहन करेल की तुमच्या प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येकाने मेंबर होऊन झाडं लावावं, आपल्या मुलाप्रमाणे त्याला जगवावं. आज जर ते नाही जगवलं तर उद्या तुमच्याच मुलांना फार प्रॉब्लेम्स होणार आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना जरूर आवाहन करेल की प्रत्येकाने आपल्या सोसायटीत म्हणा, शाळा, कॉलेजेस, रस्त्याच्या बाजूला सगळ्यांनी पुढे येऊन आम्हाला मदत करावी. मदत केली तर काय मिळणार आहे? मदत केली तर आम्ही त्याला भरपूरसा मोबदला, त्याला मोबदला नाही म्हणणार, उत्स्फूर्त प्रतिसादासाठी काहीतरी एक काय म्हणतात एक रिटर्न गिफ्ट सारखं आम्ही ते प्रोसेस केली आहे. आम्ही त्यांना लालच नाही दाखवत आहे, पण एक बाबा करावा त्यासाठी काहीतरी. आजकाल कसं होतं कोणतीच गोष्ट फ्री करत नाही, म्हणून आम्ही ही योजना राबवली. आणि त्याच्यात दुसरं कसं होतं की व्यापारी पण मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सहभागी होऊ लागलेत की व्यापाऱ्याकडून पण व्हॉल्यूममध्ये आम्हाला झाडाची ऑर्डर्स मिळते, कारण त्यांना पण तो कस्टमर जोडला जातोय ना. बरोबर. दोघांचाही फायदा होतोय, त्याच्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. हा, जिओ टॅगिंग सुद्धा तुम्ही झाडांना करता? हो, आम्ही याच्यात सर एक काय केलंय की प्रत्येक वेळेस झाड लावून निघून जातो, कुठं काय चाललंय किंवा तिची फॅसिलिटी आम्ही लगट 5 वर्ष ठेवली आहे. जर त्यांनी नुसतं झाड लावून फॅसिलिटीज घेत असेल तर आम्ही त्याच्यासाठी काय केलं, प्रत्येक झाड लावल्यानंतर त्याला जिओ टॅगिंग करतोय. जिओ टॅगिंगने आम्ही त्याची मंथली अटेंडन्स घेणार, एअरली अटेंडन्स घेणार. आणि जर कुठे त्याचं झाडाला का त्याला लक्ष देत नसेल तर त्याला स्पेशली संस्थेकडून फोन येईल, काही प्रॉब्लेम असेल तर मदत केली जाईल. आणि जर तो करतच नसेल तर त्याची फॅसिलिटी कार्ड आम्ही बंद करून टाकणार. नक्कीच आपण बघतो की एक जसं मुलाला आपण लहानपणापासून ते 5वी पर्यंतचं शिक्षण देतो आणि त्याची पूर्ण खबर ठेवतो, अशाच पद्धतीनं झाडांचं संगोपन सुद्धा या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि झाडांचं आजच्या IT च्या युगामध्ये जिओ टॅगिंग करून ते झाड कसं वाढतंय किंवा त्याची कशी ग्रोथ होतीये याच्यावर सुद्धा लक्ष ठेवलं जातं. त्याचबरोबर झाड जर तुम्ही लावलं तर तुम्हाला वेगवेगळ्या फॅसिलिटीज सुद्धा देण्यात येतात.